जय भीम, जय महाराष्ट्र. निवडणुकीचा विषय फार गंभीर चालू आहे. प्रचार सामान्य उमेदवारांचा कितीही चांगला असला किंवा उमेदवार कितीही चांगला असला तरी शेवटी त्या उमेदवाराच्या ठिकऱ्या म्हणजे खिशामध्ये किती पैसे आहेत हे महत्त्वाचं आहे. तो कुठल्या राजकीय पक्षातून निवडायला उभा आहे, निवडणुकीला उभा आहे, हे महत्त्वाचं आहे. कारण जितका मोठा पक्ष, जितका मोठा ब्रँड, तितकं जास्त फंडिंग. मग सामान्य उमेदवारांनी काय करायचं? तर सामान्य नागरिकांनी किंवा उमेदवारांनी काय करायचं माहिती आहे का? फॉर्म भरायचा, फॉर्म भरून इच्छा पूर्ण करायची आणि गप्प घरी बसायचं. कारण तुमच्या अवगतीपेक्षा जास्त, कितीतरी पटीने जास्त आत्ता लढाई सुरू झालेली आहे. ठीक आहे. एक तर तुम्ही त्या लढाईमध्ये फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहा किंवा त्या सैनिकांच्या भीडमध्ये सगळ्यात शेवटी उभे राहा. एवढंच तुम्ही करू शकता. का तुमच्याकडे मत देण्याचा अधिकार आहे, त्याची किंमत तुम्हाला माहीत नाही. आणि किंमत जरी माहीत असली तरी शेवटी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, दारू, बियर, गांजा, ह्या गोष्टी आपल्यावर इतक्या हावी झाल्या आहेत की ज्या उमेदवाराला आम्ही निवडून देतो तो पुढची 5 वर्ष काय करणार आहे, काय नाही करणार आहे, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आम्ही पैसे घेतले, टाकून झाली, जेवून झालं, त्याच्यानंतर भविष्यात काय होणार आहे, इथे रोजगार येणार की नाही, एज्युकेशन सिस्टम चांगलं येणार आहे की नाही, घरपट्ट्यांमध्ये वाढ झाली ती नीट होणार आहे की नाही, रस्त्यांचे लाखो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट, करोडोचे कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्याविषयी आपण विचारणार नाही. गरज नाही ना. 5 वर्षाचा सगळा डेटा एकदाच भेटलेला आहे. 5 वर्षात जेवढी दारू पिणार आहे तेवढी एकदा भेटलेली आहे. 5 वर्षात जेवढं मटण खाणार तेवढं एकदा भेटलेलं आहे. 5 वर्षात जेवढी बिर्याणी तुम्ही खाणार आहे तेवढी एकदाच तुम्हाला भेटलेली आहे. मग गरज काय? कारण तुमच्या माझ्या घरी खायला भेटत नाही का? उपाशी मरताय? हा? ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या मतदानाचा अधिकार दिला, राजे कमीत कमी त्याला तरी जागा हो. हां, नुसते फक्त नाव घेऊ नका की आम्ही त्या समाजाचे आहे, नाव नका घेऊ, त्या विचारांना जागे व्हा. आणि जर होत नसाल तर याच्या पुढचं इलेक्शन तुमच्यासाठी, माझ्यासाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे की नाही? हे लक्षात घ्या. याच्यापेक्षा जास्ती शहाणपणा किंवा याच्यापेक्षा जास्त काही विचार किंवा काही माझ्याकडे नाही आहे.
या 2 दिवस जे काय मी रात्रीचं फिरून बघतोय, त्याच्यानंतर मी आता ॲज अ उमेदवार म्हणून माझ्या कॅन्डिडेटला का उभं केला, याची लाज वाटायला लागली मला. कारण बिना किंवा शिवाय तुमच्या मागे मोठ्या पक्षाचं बॅनर नाही, मोठ्या पक्षाचं फंडिंग नाही, किंवा तुमच्या ठेकऱ्यात पैसे नाहीत. या 3 गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत, म्हणून तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही. प्रयत्न जरी केला तरी ज्या ज्या लोकांनी खाल्ले पिल्ले पार्ट्या केल्या ते लोक तुम्हाला जिंकून येऊ देऊ शकत नाही. कारण ही झोपी गेलेली लोक आहेत, ज्यांनी झोपीचं फक्त सोंग घेतलंय. त्यांना तुम्ही कितीही हलवलं, कितीही उठवायचा प्रयत्न केला की जागा हो, रात्रभराची आहे हे म्हणतील. महाराज झोपू द्या, उद्याचं उद्या बघू ना. खूप दयनीय परिस्थिती आहे. माणुसकी झोपलेली आहे. शासन आणि प्रशासन हे तर कधीच झोपलेलं आहे. यांची दादागिरी, शासन आणि प्रशासन दादागिरी, फक्त रोडवर जी ठेली लावतात, दुकानं लावतात, 10 वाजता त्यांना त्यांच्याकडे जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायची, एवढाच उरलेला आहे. ज्या रात्रीच्या पार्ट्या चालतात, चिकन मटनचे वाळ चालतात, मोठे मोठे बार चालतात, ढाबे चालतात, यांच्या दादागिऱ्या तिथे नांग्या टाकतात. हे तिकडे जाऊन पाणी मागतात, फक्त प्यायला पाण्याच्या बॉटल द्या. फार फार तर माणुसकी नाही हो साहेब. तुम्ही तुमचं अस्तित्व आणि अस्मिता ही पार खूप दूर नेऊन सोडलेली आहे. ठीक आहे की नाही? येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काय रिझल्ट येईल, काय नाही येईल, ठीक आहे की नाही, त्याचं टेन्शन नाही आहे. मला माझा रिझल्ट माहीत पडला आहे. ठीक आहे की नाही? आणि हे इतके वर्ष झाले ते बघतोय ना आपण, कुठे EVM हॅक झालं किंवा कुठे काय झालं. कोणाला दोष नाही आहे, कोणाला आरोप नाही आहे, पण तुम्हाला सांगतो की बिभीषण जो आहे, बिभीषण तो तुमच्या आणि माझ्या घरात आहे, तुमच्या आणि माझा शेजारी आहे, तुमच्या आणि माझ्या एरियामधला आहे. हा बिभीषण ओळखा आणि ठेचा. ठीक आहे की नाही? त्याच्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नाहीतर या इलेक्शन नंतर तुमचं आणि माझं अस्तित्व, तुमचं आणि माझं म्हणजे कॉमन मॅनचं, सामान्य नागरिकांचं अस्तित्व संपलेलं आहे. बिल्डिंगमध्ये जे लोक राहायला गेलेत किंवा जे सुशिक्षित आहेत, जे चांगल्या नोकरी पगारावर आहेत, त्यांना काहीही घेणं नाही आहे. ते बिल्डिंगच्या खाली येऊन बघतही नाही कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठे उभं आहे. हां ठीक आहे, जाऊ द्या, काय फरक पडतो, तो काय करतो, तो काय करणार आहे, त्यांची प्रश्न एवढीच. आणि त्यांचा शहाणपणा फक्त ट्रेनमध्ये झुक 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 ट्रेनमध्ये शहाणपणा करणार, टपरीवर चहा पिताना शहाणपणा करणार, सिगरेट पिताना शहाणपणा करणार. अरे तुझ्या एका मताला किंमत किती आहे?
तो शहाणपणा तिथे दाखव. जो उमेदवार तुझ्या भागामध्ये प्रभागामध्ये उभा आहे त्याचं एज्युकेशन किती आहे, त्याचं नॉलेज किती आहे, तो पुढे तुझ्यासाठी किती आहे. अरे हे शहाणपणा तिकडे दाखवा ना. तुमच्या एरियातल्या जे कोणी पोरं, जो कोणी यंग जनरेशन ज्यांना रोजगार नाही आहे, ज्या माता बहिणी घरची धुनी भांडी करतात, त्यांना विचारा काय त्रास आहे. त्यांना विचारा कधीतरी जाऊन. याच्यानंतरची लढाई आमच्यासाठी कोणी लढत नाही किंवा लढणार नाही किंवा काय, हे असे प्रश्नांना फालतूचे करू नका. सोशल मीडियावर किंवा इथे कुठे करू नका. मी बरेचसे लोकांना बघतो की ते ज्या दिवशी त्यांची गाडी पकडल्या ते पोलीस म्हणजे रोडला हेल्मेट नाही, लायसन नाही, ना ते नाही, तिथून इंस्टाग्रामला लाईव्ह करून व्हिडिओ टाकतात, फेसबुकला लाईव्ह करून व्हिडिओ टाकतात. अरे भाळखाऊ, त्याच्यासाठीच तुमचा कॅन्डिडेट चांगला पाहिजे ना. ते नियम आणि कायदे कसे चांगले राबवता येईल त्याच्यासाठीच उमेदवार पाहिजे असतो, त्याच्यासाठी नगरसेवक पाहिजे असतो, त्यासाठी आमदार पाहिजे असतो, त्यासाठी खासदार पाहिजे, त्यासाठी राज्यमंत्री पाहिजे, त्याच्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पाहिजे असतो. तुझ्या नावाची पावती फाडली म्हणून तू सोशल मीडियाला लाईव्ह येशील. आणि काही होत नाही. फार फार तर 2, 4, 5, 10, 20, 25, 30, 50, 100, 200 लोक त्या व्हिडिओला लाईक करतात किंवा खाली शहाणपणा सांगतात. पण ज्या महानगरपालिकेच्या इंटरनल मीटिंग्स होतात, काय राबवायचं, काय करायचं आणि प्रभाग वाईज काय पाहिजे, का भेटवायचे, त्याच्यामध्ये तू जाऊ शकत नाही किंवा मी जाऊ शकत नाही. कारण तुमची माझी लायकी आम्ही क्वार्टर पिऊन संपवलेली आहे, चिकन बिर्याणी खाऊन संपवलेली आहे. ज्या आमदारांनी खासदारांनी तुमचे प्रश्न व राज्यसभेत लोकसभेत मांडायला पाहिजे, त्यांना निवडून देताना ते घेऊन आम्ही संपवलेलं आहे. तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाही, तुम्हाला तुमच्या मतदानाच्या अधिकारासाठी भांडता येत नाही. आणि ज्यावेळेस खरंच तुमची गरज असते, एखादा चांगल्या कॅन्डिडेटला जर तुम्ही त्याच्या बाजूने उभे राहू शकत नाही, तर तुम्ही तुमचं अस्तित्व संपवलेलं आहे. तुम्ही जिवंत लाश आहे हे लक्षात घ्या. ज्या लोकांचं महाराष्ट्रासोबत काही अस्तित्व नाही, काही घेणं नाही आहे, माझ्या प्रभागामध्ये कमीत कमी त्यांचे 300 वोटिंग आहे. कुठून आले हो हे वोटिंग? कोणी आणले? आणि ज्यांना ज्यांना यांनी तिथे घरं घेऊन दिलीत, चाळीमध्ये, बिल्डिंगमध्ये, बंगल्यामध्ये, ज्यांनी ज्यांनी याचे राशन कार्ड बनवून दिली, ज्यांनी ज्यांनी वोटिंग कार्ड बनवून दिली, अरे भाळ खाऊ, उद्या हीच लोक चौकात खेचून तुला मारल्याशिवाय राहणार नाहीत. कुठून आली हे मतदान? कुठून आली यांची घरं? आज तुम्ही तुमची मुलं सध्या चौकात ठेला लावू शकत नाही, भाजी विकू शकत नाही, पानटपरी लावू शकत नाही, साधा रोजगार होऊ शकत नाही. यांची मुलं, यांचे आईबाप, आया माया बहिणी इकडे येणार, इथे रोजगार करणार, इथे घरं विकत घेणार, इथे अधिकार विकत घेणार मतदानाचे.
आणि आम्ही हाताची घडी, तोंडावर बोट याच्यावर बोलणार. हे पब्लिश मी करणार आहे. पब्लिश आत्ता जो रेकॉर्डिंग करतो मी पब्लिश करणार. ठीक आहे की नाही. आणि काय होणार काय नाही होणार त्याची चिंता नसते हो राजे. आता झालं की सगळं बरोबर की नाही. आणि या इलेक्शननंतरही मी माझं जे सोशल वर्क आहे ते करत राहणार ना. ते कुठं थांबणार आहे. समजलं की नाही. पण तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांकडनं, समजदार लोकांकडनं, जे काही स्वतःला खूप ज्ञानी, स्वाभिमानी, अधिकारी जे काही समजतात त्या लोकांकडनं खूप अपेक्षा आहे समाजाला, लोकांना, की तुम्ही त्यांना सहकार्य करा. आणि चांगल्या लोकांना सहकार्य करा राजा. चांगल्या लोकांना सहकार्य करा. चांगल्या लोकांना पुढे न्या, जेणेकरून चांगले प्रश्न उपस्थित होतील, चांगले प्रश्न मार्गी लागतील. ठीक आहे की नाही. बाकी तुम्ही खूप हुशार आहेत. जनता जनार्दन मतदान करणारे किंवा मतदान राजा, यांना काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे की नाही. फक्त जो आज ज्या ॲग्रेसिव्हली मी बोललो किंवा ज्या ॲग्रेसिव्हली मी आज माझ्या भूमिका मांडल्या आहेत, ज्या दिवशी वेळ प्रसंग तुमच्यावर येईल, ओढावेल, त्या दिवशी तुम्हीही तितक्याच पोटतिडकीने किंवा तितक्याच आकांतांनी बोंबलणार, ओरडणार आणि तुमचं आणि माझं ऐकायला त्या दिवशी कोणीही नसणार. लक्षात घ्या. नाही घेतलं तरी फारच चांगली गोष्ट आहे राजे. हा देश स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा, राहण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ.